नमस्कार मित्रांनो. आता पुढची असलेली कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे भाववाढ, चलनवाढ ज्याला आपण म्हणतो. मग आता चलनवाढ ह्या संकल्पनेला एक थोडंसं वेगळं वलय आहे. वेगळं वलय म्हणजे काय, की त्याच्याबद्दल मिसकॉन्सेप्शन जास्त आहे. कारण की आपल्याकडे काय असतं, की इन्फ्लेशन ह्या शब्दाला वेगळ्या अर्थाने बघितलं जातं. जसं की उदाहरण देतो. टमाटरचे भाव मागच्या आठवड्यामध्ये ₹20 किलो होते आणि आता ते ₹40 किलो झाले. किंवा सडनली ते ₹50 किलो झाले, सडनली ₹80 किलो झाले. मग याच्यामध्ये लगेच आपण भाववाढ म्हटली झालेली आहे किंवा भाववाढ खूप झालेली आहे अशा प्रकारचं ग्राह्य धरायला चालू करतो. परंतु ह्या संकल्पनेला आपण इन्फ्लेशन जेव्हा म्हणतो ना, तेव्हा ही संकल्पना चुकीची असते. सर मग याला म्हटलं काय जातं? याला म्हणता जातं फ्लक्च्युएशन. काय म्हणलं जातं? फ्लक्च्युएशन. इट इज नॉट अ इन्फ्लेशन. मग सर इन्फ्लेशनची व्याख्या काय कशी करता येणार किंवा इन्फ्लेशन कशा स्वरूपामध्ये हे केलं जातं? तर याच्यासाठी आपल्याला काही सिद्धांत स्वरूपामध्ये काही जे अर्थतज्ञ होते त्यांचं म्हणणं काय ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे. भाववाढ म्हणजे काय, चलनवाढ म्हणजे काय, याची काही स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी आहे आणि ते अर्थतज्ञ लोकांनी जेव्हा सांगितली तर त्याच्यामध्ये विशेष स्वरूपामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की विशिष्ट काळामध्ये, काय शब्द काय आहे, विशिष्ट काळामध्ये, मग तो महिना असेल किंवा वर्ष असेल, वस्तू व सेवांच्या किमती पातळीमध्ये सातत्यपूर्ण, शब्द काय आहे, सातत्यपूर्ण अनियंत्रित भाव वाढ होणे म्हणजे काय, भाववाढ आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं जर आपण असं बघूया की 2012ला ₹32 किलो साखर होती आणि 2023ला किंवा आता 24 चालू आहे तर त्यावेळेस तुमची साखर आहे ₹42 किलो. आपल्याकडची साखर कंटिन्यू सातत्यपूर्ण काही वर्षांमध्ये वाढत चाललेली आहे. मग अशा गोष्टीला काय म्हणावं, खऱ्या अर्थाने भाववाढ म्हटली पाहिजे. फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण आहे, जर पहिले एखादा फ्लॅट हा 10 लाखामध्ये यायचा, किती, 10 लाखामध्ये येतोय 2012-13ला, आणि तोच फ्लॅट आता 40 लाखामध्ये यायला लागला. किती आहे, 40 लाखामध्ये यायला लागला. ऑटोमॅटिकली काय झालेली आहे, भाववाढ झालेली. म्हणजे याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी लपलेल्या आहे. भाववाढ म्हणजे काय, की विशिष्ट काळ असला पाहिजे, विशिष्ट काळ आहे, त्याच्यामध्ये वस्तू व सेवांच्या किमतीच्या पातळी कशा, सातत्यपूर्ण, काय सातत्यपूर्ण. 32 रुपयाची 34 झाली, 34ची 36 झाली, 36ची 38 झाली, 38ची 40 झाली आणि 40 वरून 42 झाली. सातत्यपूर्ण काय झालेली आहे, अनियंत्रित स्वरूपामध्ये वाढ होत चालले, तर त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणलं पाहिजे, भाववाढ म्हटलं पाहिजे. मग आता इथं जे टमाटरचं उदाहरण दिलं होतं की टमाटर मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या संडेला तो ₹20 किलो होता आणि लगेच त्या प्रकारचा वेनसडेला म्हणजे बुधवारी हा झाला ₹60 किलो. अशा वेळेस हे तुमचं भाववाढ म्हणत नाही, याला भाववाढ म्हणू शकत नाही. हे इट इज नॉट अ कन्सिडर ॲज अ इन्फ्लेशन, इट इज अ कन्सिडर ॲज अ फ्लक्च्युएशन. काय आहे, फ्लक्च्युएशन. फ्लक्च्युएशन्स विदिन द प्राइस ज्याला आपण म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज अ फ्लक्च्युएशन्स. यामुळं भाववाढीच्या संकल्पनेअंतर्गत तुम्हाला हे उदाहरण परफेक्ट बसतंय, हे उदाहरण बसू शकत नाही. हे फ्लक्च्युएशन कशामुळे पण होऊ शकतं, जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे टमाटरची उत्पादकता कमी झाली होती, टमाटर लागवडी कमी झाली होती, त्यामुळे अचानक रेट वाढले. आता बघा बरं, आता त्या प्रकारचा लगे म्हणजे ₹10 किलो पण टमाटा भेटतोय. का भेटतोय, कारण की हे फ्लक्च्युएशन होतं. फ्लक्च्युएशन इज अ कन्सिडर ॲज द हाय आणि लो, त्या प्रकारचा असलेला जो इन्फ्लेशन, त्या प्रकारचा जो प्राइस रेट होणार आहे त्याला आपण म्हटलं जातं फ्लक्च्युएशन. इन्फ्लेशन म्हणणार नाही. आलं लक्षात. मग आता ह्या इन्फ्लेशन मध्ये जर अजून सायंटिफिकली आपण गेलो तर त्याच्यावर कोणी काय भाष्य केलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं, क्राउथर साहेबांच्या मते, क्राउथर हे अर्थतज्ञ होते, त्यांनी काय सांगितलं की माझ्या मते इन्फ्लेशन म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं की भाववाढ म्हणजे अशी सिच्युएशन की ज्यामध्ये तुमच्या पैशाचं मूल्य काय होत असते, घटते, परंतु किमती पातळी वाढत असते. काय, पैशाचं मूल्य घटतं परंतु किमती पातळी वाढत असते. कशी, नीट लक्षात घ्या. पहिले 1 रुपयाला 4 चॉकलेट यायचे, किती, 4 चॉकलेट यायचे. आता 1 रुपयामध्ये 1 चॉकलेट यायला लागलं. मग मला एक सांगा पैशाचं मूल्य काय झालं, घटलं की नाही, पण किमती काय झाल्या, वाढलेल्या आहे. आलं लक्षात. पहिले 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट यायचे, आता 1 रुपयामध्ये 1 चॉकलेट येते. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्याकडे असलेल्या संदर्भामध्ये
पैशाचं जेव्हा मूल्य कमी होतं तर त्यावेळेस त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये वस्तू जास्त येतात आणि त्या प्रकारचं असलेलं इथं किमती वाढली की त्या प्रकारे पैशाचं मूल्य कमी होत असताना आपल्याला दिसून येतं. मूल्य दिसलं की नाही, लगेच मूल्य कमी झालं. पहिले 4 चॉकलेट घेता येत होते, आता 1 चॉकलेट घेता येतं. ऑटोमॅटिकली त्या पद्धतीच्या माध्यमातून पैशाचं मूल्य घटतं आणि किंमत वाढत असते. अजून एक याचा परिणाम होतो ते म्हणजे काय की तुमचं असलेलं भाववाढ झाली. काय झाली? भाववाढ झाली की त्याच्यामुळं तुमची पर्चेसिंग पॉवर, काय पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदीची शक्ती ही कशी होत असती? कमी होत असती. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज 100-105 रुपये लिटर पेट्रोल आहे. उद्या जर 500 रुपये लिटर पेट्रोल झालं तर मला एक सांगा, तुम्ही खरेदी करशाल का? बिलकुल नाही. तुम्ही काय म्हणशाल, मी पै जाईल पण मी पेट्रोल टाकणार नाही. साहजिकच आहे, सामान्य व्यक्तीचं इन्कमच एवढं नाहीये. 500 रुपये दिवसाला कमवायचे आणि त्या पद्धतीने 500 रुपये पेट्रोल टाकायचं. कोणी हुशारी शिकवलेले? त्याच्यापेक्षा आपण काय करू, पेट्रोलच टाकायचं नाही. म्हणजे जेव्हा भाववाढ होत असते तर त्यावेळेस त्याचं मूल्य कमी होतं आणि किंमत वाढत असते आणि सोबतच त्या पद्धतीच्या माध्यमातून तुमची पर्चेसिंग पॉवर देखील कमी होत असते. जर इन्फ्लेशन अनावश्यकरित्या जास्त वाढत असेल तर, म्हणजे 100-105 रुपये लिटरचं पेट्रोल डायरेक्ट 500 झालं तर तुम्ही खाणं सोडून त्या प्रकारचं टाकणं सोडून देशाल. आता टमाटर बघा ना, जर टमाटर 350 रुपये किलो झालं तर खाशाल का? तुम्ही म्हणशाल टमाटरची भाजी करायची नाही आपण घरामध्ये. सिंपल ॲज दॅट. कारण की भाववाढ झाल्यानंतर माणसाची पर्चेसिंग पॉवर काय होत असती? कमी होत असती. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग ह्या पद्धतीने ह्या स्वरूपामधून जेव्हा भाववाढचा संकल्पना बघतो तर त्या पैशाचे मूल्य घटते व आणि काय होते, किमती पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला तिथं दिसून येते. येतं लक्षात? मग याला त्या प्रकारचं असलेलं म्हटलं जातं भाववाढ आणि त्याचे इम्प्लिकेशन्स. कळाले? मग क्रॉथरच्या मध्ये काय आहे की अशी सिच्युएशन जिथं पैशाचं मूल्य घटतं, किमती वाढत असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येते लक्षात? चलायचं पुढं. चला मग आता ह्या चलनवाढीचे प्रकार काय आहे? काय आहे? चलनवाढीचे प्रकार. मग चलनवाढीचे जेव्हा आपण प्रकार म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय मुख्यत्वे करून 4 प्रकारचे याचे असलेले काय आहे? प्रकार आहे. पहिलं आहे त्या प्रकारचं क्रिपिंग इन्फ्लेशन. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं वॉकिंग किंवा टॉटिंग इन्फ्लेशन्स किंवा चालणारी असलेली चलनवाढ. त्याच्यानंतर आहे रनिंग किंवा ज्याला आपण म्हणतो ग्रॅबिंग असलेली ग्लॉपिंग आहे. आणि त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं हायपर इन्फ्लेशन आहे. रांगणारी, चालणारी, पळणारी आणि बेसुमार पळणारी चलनवाढ आपल्याला दिसून येते. मग हे इन्फ्लेशनचे प्रकार का बरं टाकलेले आहे किंवा प्रकार का बरं केलेले आहे तर आपल्याला कळतं ना की इन्फ्लेशन किती पर्सेंटनी वाढलेलं आहे. जर फॉर एक्झाम्पल पहिले आपल्या आजी आजोबाच्या काळामध्ये 1000 रुपयामध्ये किराणा सामान येत होता आणि तो आता त्या पद्धतीने 5000 रुपये लागत असेल तर किती पर्सेंटनी? तर 400% काय झालेलं आहे? तुमची महागाई वाढलेली आहे. हे आपल्याला स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतोय की 1000 रुपयामध्ये पहिले किराणा पूर्ण बॅग भरून यायचा, मग किती पर्सेंटनी वाढलेला आहे हे तर तुम्हाला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. मग किती पर्सेंटनी वाढलेला आहे, मग ते पर्सेंटाईल जेव्हा तुम्ही काउंट करता चलनवाढीच्या बाबतीमध्ये मग तो कुठं बसतोय हे आपल्याला तिथं कळतंय. मग मला एक सांगा, 400%नी वाढत असेल तर ते कुठं बसणार आहे? तर बेसुमार वाढीमध्ये बसलेलं आपल्याला तिथं दिसून येते. म्हणजे एक उदाहरण घ्या. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्या घरामध्ये लहान लेकरू असतं बघा. लहान लेकरू काय असतं? पहिलं रांगतं की नाही. मग त्या प्रकारचं इन्फ्लेशन कसं असणार आहे तुमच्या देशामध्ये? ज्यावेळेस चलनवाढीचा दर किती असो, 3% किंवा त्यापेक्षा कमी असतो तर त्याला काय म्हणलं जातं? क्रिपिंग इन्फ्लेशन. काय म्हणतात? क्रिपिंग इन्फ्लेशन. म्हणजे अगदी सोप्या स्वरूपातला असतो, जास्त महागाईचा दर असत नाही. म्हणजे 100ची गोष्ट 103 रुपयाला भेटती, म्हणजे 3% वाढत आहे असं संबोधलं गेलं तर चलनवाढीचा दर आपण त्याला म्हणू शकतो रांगणारा. आता आहे चालणारा म्हणजे वॉकिंग इन्फ्लेशन, टॉर्टिंग इन्फ्लेशन्स. मग चलनवाढीचा दर किती? 3% ते 10% असतो तर त्याला काय म्हणलं जातं? चलनवाढीचा दर हा वॉकिंग इन्फ्लेशन आहे. आणि एक लक्ष ठेवायचं, भारत देशामध्ये हे जे 2 इन्फ्लेशन आहे ना ते इन्फ्लेशन फार रिक्वायर्ड असतात. काय असतात? रिक्वायर्ड असतात. बिकॉज ऑफ ह्या गोष्टीमुळे इन्फ्लेशन असेल तर त्या पद्धतीच्या माध्यमातून तुमची डिमांड्स क्रिएट होत असते. कारण की लक्षात ठेवायचं काय? इन्फ्लेशन ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ युअर बेरोजगारी. आता नीट लक्ष ठेवायचं. मी काय सांगितलं की
चलनवाढी म्हणजे जी चलनवाढ आहे ती तुमची असलेली कशी असायला पाहिजे, क्रिबिंग असायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त तुमची वॉकिंग असायला पाहिजे. मग याच्यामुळं का इन्फ्लेशन गरजेचं आहे, तर तुमच्या देशामध्ये इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी चांगली चालू आहे हा त्याचं असलेलं मत प्रदर्शित करतो. किंवा हे दोन असेल तर आपण काय म्हणू, नाही तुम्हारे इंडिया में अपने इंडिया में अच्छी तरह पे ग्रोथ हो रही है. मग हे कसं डिसाईड केलं जातं, तर याचा असलेला एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे काय, इन्फ्लेशन. काय, इन्फ्लेशन ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू युअर अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे काय, इन्फ्लेशन वाढत असेल तर बेरोजगारी कमी होत असते. म्हणजे लोकांना काय भेटत असतो, रोजगार भेटत असतो. काय भेटत असतो, रोजगार भेटत असतो. नीट लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, इन्फ्लेशन वाढत असेल कोणत्या प्रकारचं, ह्या दोन प्रकारचं. इन्फ्लेशन वाढत असेल तर तुमची बेरोजगारी कमी होत असते. म्हणजे लोकांना काय भेटणार आहे, हातामध्ये रोजगार भेटणार आहे. हे असं का होतं सर, आता बघा सिंपल भाषेमध्ये, इन्फ्लेशन कधी असतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये काय असणार आहे, मागणी असणार आहे. काय असणार आहे, मागणी. मागणी असेल तर इन्फ्लेशन असतं, हे लक्षात ठेवायचं. मागणी कधी असू शकते, ज्यावेळेस लोकांनी काय केलं असेल, खर्च केला असेल. लोक कधी खर्च करू शकता, ज्यावेळेस लोकांकडे काय असणार आहे, पैसा असणार आहे. आणि पैसा कधी असतो, ज्यावेळेस लोकांना हातामध्ये काय असतो, रोजगार असतो. मग आता बघा, रोजगार कमी झाला, बेरोजगारी वाढली, रोजगार कमी झाला तर लोक पैसा खर्च करतील का, नाही. खर्च नाही केला तर ऑटोमॅटिकली मागणी कशी झाली, कमी झाली. मग इन्फ्लेशन मायनस मध्ये जातं. मग मायनस मध्ये गेल्यानंतर त्या पद्धतीने तुमची असलेली बेरोजगारी ही वाढताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं लक्षात ठेवायचं की इन्फ्लेशन ऑलवेज काय असतंय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं तुमच्या बेरोजगारी कमी करण्यासाठी. म्हणून काही देशांमध्ये हे जे इन्फ्लेशन आहे, जे की ह्या दोन पद्धतीचं ते असलेलं कधीही चांगलं आहे. विकसनशील देशांमध्ये अशा पद्धतीचं इन्फ्लेशन अपेक्षित आहे किंवा चांगलं पण मानलं जातं. परंतु हायपर इन्फ्लेशन किंवा त्या प्रकारचं रनिंग असलेलं इन्फ्लेशन हे कधीही योग्य नाही. आणि रनिंग इन्फ्लेशन जेव्हा केव्हा म्हणतो, ज्यावेळेस त्याचं 10% तर 20%चं असलेलं त्याचं काय असणार आहे, तिथं रेशो असणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतंय की हे काय आहे, रनिंग इन्फ्लेशन आहे. कसं आहे, रनिंग इन्फ्लेशन. मग हे रनिंग इन्फ्लेशन जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेस चलनवाढीचा दर हा किती असतो, 10% to 20% असतो. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. येते लक्षात. मग अशा पद्धतीने हा थर्ड पॉइंट आपल्याकडे आहे, चलनवाढीचा दर. तो म्हणजे कोणता आहे, तर तो म्हणजे पळणारा. पण याच्या पलीकडे हायपर इन्फ्लेशन असेल तर, मग हायपर इन्फ्लेशन असेल तर इंडियामध्ये आपल्यासारख्या भारत देशामध्ये टॉलरेट करू शकतो का, नाही. जसे की फॉर एक्झाम्पल, एक 100 रुपयाची वस्तू डायरेक्ट 10,000 रुपयाला झाली तर पॉसिबल आहे का आपण जगणं, होऊ शकत नाही ना. मग अशा प्रकारे आपण कन्झम्पशन करू का, 100 रुपयाची गोष्ट 10,000 रुपयाला झाली, आपण कन्झम्पशन करू, बिलकुल नाही. आपण लिव्ह इट करतो, आपण त्याला काय करतो, सोडून देतो. वी हॅव बीन गिव्ह इट करून टाकतो, आपण यूज नाही करणार आहे. मग अशा पद्धतीने जर यदा कदाचित हायपर इन्फ्लेशन जर होत असेल तर हायपर इन्फ्लेशन कधी असतं, ज्यावेळेस चलनवाढीचा दर हा 20% पेक्षा काय असतो, जास्त असतो. काय असतो, 20% पेक्षा जास्त असतो. तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, हायपर इन्फ्लेशन म्हणलं जातं. जसं की तुम्ही विविध देशांचं असलेलं उदाहरण घेऊ शकता. रिसेंटमध्ये पाकिस्तान घ्या, त्याच्यानंतर तुमचं असलेलं श्रीलंका घ्या. दीज आर द कंट्री आर फेसिंग बाय द हायपर इन्फ्लेशन. जर अक्षरशः म्हणजे पाकिस्तानच्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि तिथलचे असलेले इकॉनॉमिकल ज्या गोष्टी सांभाळणाऱ्या मंत्रालय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की आपण चहा प्यायची नाही का, चहा पिण्यासाठी आपल्याला चहा इम्पोर्ट करावी लागते आणि इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याकडे एवढे पैसे नाहीये. अक्षरशः तिथलचा कांदा हा 450-500 रुपये किलो पर्यंत जातोय. म्हणजे इन्फ्लेशन रेट किती आहे. मग अशा व्हेनेझुएला, झिम्बाब्वे ह्या देशामध्ये एकेकाळी असलेले म्हणजे अक्षरशः बॅगीच्या बॅगी पैसे भरून गेल्यानंतर एक तुम्हाला पाव भेटायचा. मग एवढं हायपर इन्फ्लेशन असताना त्या पद्धतीने कोणतीही गोष्ट तुम्ही परचेस करू शकत नाही. परचेस करण्याची तुमची कॅपॅसिटी कमी होत असते. मग अशा स्वरूपामध्ये हा जो चलनवाढीचा दर आहे तो 20% पेक्षा मोर दॅन असेल तर त्यावेळेस तुमचं असलेलं ऑटोमॅटिकली काय होणार आहे, सगळ्या गोष्टी
कमी होऊन जाणार आहे. आलं लक्षात? ह्या 4 पद्धती ज्या आहे ह्या 4 पद्धती फार महत्वाच्या आहे. रांगणारी, वॉकिंग, रनिंग आणि हायपर रनिंग आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की चलनवाढ ही एके काळापर्यंत किंवा एका टप्प्यापर्यंत योग्य असती, परंतु एकदमच त्या पद्धतीचं असलेलं हायपर झालेलं चालत नाही. आलं लक्षात? मग आपण त्याचं असलेलं इन्फ्लेशन बघितलं. आता त्याचा विरुद्ध बघू आपण. काय आहे? इन्फ्लेशनच्या अगेन्स्ट मध्ये डिफ्लेशन. लक्ष ठेवायचं, इन्फ्लेशनच्या अगेन्स्ट मध्ये काय असतं? डिफ्लेशन असतं. मग आता डिफ्लेशन म्हणजे काय? तर सिंपल भाषेमध्ये त्याची रिव्हर्स ऑर्डर किंवा त्याचा वाईज वर्सा कसा आहे बघा, की त्या संदर्भामध्ये तुमच्या किमती काय होत असतात? कमी होतात आणि त्या प्रकारच्या असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची जेव्हा परिस्थिती येते त्यामुळे तुमच्या असलेल्या चलनवाढीची क्षमता ही वाढायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये काय आली आहे? मंदी आली. काय आली आहे? मंदी आली. मंदी आली म्हणजे त्या प्रकारचं असलेलं मागणी काय झाली? तुमची कमी झाली. मागणी कमी झाली तर त्या प्रकारचं असलेलं स्वरूपातून तुमचा असलेला खर्च काय झाला? खर्च कमी झाला. मग खर्च कमी झाला की ऑटोमॅटिकली खर्च कधी कमी होतो? ज्यावेळेस तुमच्याकडं काय नसतो? पैसा नसतो. मग किंवा पैशाची आवक ही कमी होऊन जाते. पैसा कधी कमी होणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला काय नसणार आहे? रोजगार नसणार आहे. मग आपण करोनाचा काळ पकडायचा का? करोनाच्या काळामध्ये लोकांच्या काय गेल्या? रोजगार गेला. रोजगार गेल्यानंतर पैसा कमी झाला. पैसा कमी झाला तर खर्च कमी झाला, मागणी कमी झाली आणि त्या प्रकारे मार्केटमध्ये कशी आली? मंदीची स्थिती आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे डिफ्लेशन मध्ये काय होत असतं? किंमत ही काय होत असते? कमी होती. पण लक्ष ठेवायचं तर त्यावेळेस मूल्य हे वाढते. काय होते? मूल्य हे वाढते. हे असं कसं सर? मूल्य कसं काय वाढतं? जसं की फॉर एक्झाम्पल पहिले परत ते 1 रुपयामध्ये 1 चॉकलेट यायचं आणि त्या प्रकारचं आता 1 रुपयामध्ये किती येत आहे? 4 चॉकलेट होत आहे. म्हणजे मूल्य वाढलं की नाही? मग ही जेव्हा मूल्य वाढतं तर त्यावेळेस तुम्हाला 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट येतात आणि त्या प्रकारच्या किमती कमी होताना आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? मग पहिले तुम्हाला 10 रुपये किलो भेंडी भेटायची असं समजूया. 10 रुपये किलो भेंडी भेटायची. आता काय आहे? 10 रुपयामध्ये 3 किलो भेंडी भेटती. ऑटोमॅटिकली काय झालंय? तुमची असलेली तिथं क्वांटिटी वाढली, परचेसिंग पॉवर वाढली. मग लक्ष ठेवायचं डिफ्लेशन मध्ये काय होत असतं? परचेसिंग पॉवर ही काय होत असती? वाढत असते. म्हणजे खरेदीची शक्ती वाढत असते. उदाहरणार्थ अजून देतोय, जर उद्या चालून तुम्हाला सांगितलं की पेट्रोल झालंय 50 रुपये लिटर, आता किती आहे? 105 रुपये लिटर आहे. उद्या किती झालंय? 50 रुपये लिटर झालं. तुम्ही काय करशाल? आज 1 लिटर टाकताय, उद्या किती टाकशाल? 2 टाकशाल, 3 टाकशाल. तिथं ऑटोमॅटिकली काय होणार आहे? त्या पद्धतीच्या माध्यमातून परचेसिंग पॉवर वाढत जाणार आहे. आलं लक्षात? मग डिफ्लेशन मध्ये काय होत असतं? तर लक्ष ठेवायचं तुमची असलेली खरेदी क्षमता ही वाढ होती, सोबत किमती कमी होत्या आणि मूल्य हे वाढत जातं. लक्ष ठेवायचं मूल्य हे वाढत जातं. तिकडं मूल्य कमी होतं की नाही? परंतु इथं कसं आहे की इथं किमती कमी होत्या आणि मूल्य ही वाढत जातं. कोणत्या याच्यामध्ये? तर डिफ्लेशन मध्ये. कशामध्ये? डिफ्लेशन मध्ये. त्यामुळे लक्ष ठेवायचं इन्फ्लेशन मध्ये तुमची असलेली काय होणार आहे? कमी खरेदी शक्ती कमी होत असती, मूल्य हे कमी होतं, किमती वाढत असतात. परंतु डिफ्लेशन मध्ये म्हणजे चलन घटीमध्ये त्या प्रकारचं असलेल्या किंमत ही कमी होती, मूल्य वाढतं आणि परचेसिंग पॉवर देखील काय होत असती? वाढताना आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? मग हे काय आहे? चलन घट आपल्याला तिथं दिसून येत आहे. आता नेक्स्ट आहे डिसइन्फ्लेशन. आता शब्द काय वापरतो नीट लक्ष ठेवायचं. याला म्हणतात डिस. मी थोडं प्रोनाउन्सिएशन जेव्हा करतो मी थोडं इन्फेसाइज करतोय. डिसइन्फ्लेशन. काय म्हणतोय? डिसइन्फ्लेशन. आता आपण काय बघितलं? इन्फ्लेशन बघितलं आणि त्याच्या विरुद्ध काय बघितलं? डिफ्लेशन. आता आपल्याला काय बघायचंय? डिसइन्फ्लेशन. काय बघायचं आहे? डिसइन्फ्लेशन. आता बघा काय होतं, थोडस मी तुम्हाला उदाहरण देतो, तुमच्या गरजे पुरतं तुम्हाला समजेल तसं. आता काय झालं? फॉर एक्झाम्पल असं समजा दिवाळी आली, असं उदाहरण समजा दिवाळी आली. आता दिवाळी आल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं तेलाची मागणी असणार आहे, बरोबर आहे? खाण्याचं जे तेल म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल पहिले आता 100 रुपयाला तेल बॅग होती. 1 लिटरची बॅग कितीला आहे? 100 रुपयाला. नंतर ती झाली त्या प्रकारचं 120 रुपयाला.
त्याच्यानंतर झाली 130 रुपयाला, त्याच्यानंतर झाली 140 रुपयाला. जशी जशी दिवाळी येत राहिली तस तसं तुमच्या तेलाच्या बॅगीचे काय झाल्या किमती वाढत चालल्या. एक वेळ असा आला की त्या पद्धतीने ही तेलाची बॅग झाली 200 रुपयाला. बघा बरं, नीट लक्षात घ्या. तेलाची बॅग कितीला होती? 100 रुपयाला. जशी दिवाळी येते आता लोक चकली वगैरे चिवडा वगैरे बनवणार की नाही, मग अशा पद्धतीने तिथं तेलाचे भाव वाढू शकतात. मग यदा कदाचित असं पकडा की इथं सडनली 200 रुपयापर्यंत जाण्याचे मार्ग दिसायला लागले. मग आता मला एक सांगा, जर 200 रुपयाला तेल बॅग झाली तर सामान्य माणूस काय म्हणन, जाऊ दे यार, ह्या वेळेची दिवाळी आपण जास्त काही खर्च करायचं नाही. ऑटोमॅटिकली त्या तेलाची काय कमी होऊन जाणार आहे? मागणी कमी होऊन जाणार आहे. काय कमी होऊन जाणार आहे? मागणी कमी होऊन जाईल. म्हणजे जिथं त्या प्रकारचं असलेलं 10 लिटर तुम्ही तेल घेत होते तर तिथं किती घेशाल? 3 लिटर घेऊन टाकशाल आणि तुम्ही काय म्हणशाल, ह्यावेळेस आपण ऍडजस्ट करू. म्हणजे तुमची मार्केटमधली काय कमी होऊन जाते? मागणी कमी होऊन जाते. मग मागणी कमी झालं तर तेलाच्या कंपन्या प्रोडक्शन काय करतात? कमी करतात. मग प्रोडक्शन कमी झालं की त्या पद्धतीचं असलेला गव्हर्नमेंटला कळतं, अरे यार आता मागणी कमी होत चालली बरं, म्हणजे लोक खर्च करायला तयार नाहीये. उलट दिवाळीला लोकांनी खर्च केला पाहिजे, बँकेमधून इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. लोकांनी खर्च केला तर मार्केटमध्ये रेलचेल राहील आणि मार्केटमध्ये पैसा आला तर गव्हर्नमेंटला त्याचा फायदा आहे ना. परंतु जर त्यांना कळालं गव्हर्नमेंटला की अरे ही मागणी कमी होत चालली आहे आणि कशामुळं, तर त्या पद्धतीच्या असलेल्या पर्टिक्युलर तुमच्या ह्या महागाईमुळं आणि अशा पद्धतीचं असलेल्या सामान्य जनतेला फटका बसतोय. मग गव्हर्नमेंट काय करतं? ह्या तेल कंपन्यांना विचारतं, तेल कंपन्यांना तुम्हाला काय पाहिजे? तो काय म्हणतो, साहेब कच्चा मालच काय झालाय? महाग झालाय. त्यानंतर तुम्ही आमच्यावर काय लावले? विविध प्रकारचे टॅक्स लावले, त्याच्यानंतर पाणीपट्टी द्यावी लागती, त्याच्यानंतर लाईट आहे, हे सगळं आहे. अशी विविध कारणं दिली कंपन्यावाल्यांनी की साहेब आम्हाला हे सगळं परवडत नाही, हे तेलाची बॅग बनवणे म्हणजे आमच्या कक्षेच्या बाहेर गेलेलं आहे. मग तुम्ही आम्हाला काही सपोर्ट करत असाल तर बघा भाऊ, तुम्ही तर त्या पद्धतीने सपोर्ट करत असाल तर आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो. मग ते गव्हर्नमेंट काय म्हणतं, घाबरू नका, काय करणार मी त्या प्रकारचा असलेला तुमचा जो कच्चा माल आहे तो स्वस्तामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर टॅक्स कमी करतो, तुम्ही 3 महिने मला टॅक्स नका देऊ. त्याच्यानंतर पाणीपट्टी 2 महिने देऊच नका. त्याच्यानंतर जे लाईट बिल आहे ते 3 महिने भरू नका. मग ऑटोमॅटिकली तुमच्या असलेल्या प्रोडक्शनच्या ठिकाणी, म्हणजे जिथं तुम्ही वस्तू तयार करतात, तेलाच्या बॅग तयार करतात, त्या कंपनीला त्या काय होत जातं, सगळ्या गोष्टी स्वस्त होतात. मग ते स्वस्त केलं की ऑटोमॅटिकली तुमच्या असलेल्या तेलाच्या रेट काय होणार आहे? कमी होणार आहे. मग ह्या सगळ्या संकल्पनेला काय म्हणलं जातं? डिसइन्फ्लेशन. काय म्हणलं जातं? डिसइन्फ्लेशन. जिथं तुमचं गव्हर्नमेंट काय करतंय? इंटरफेअर करतंय. काय करतंय? इंटरफेअर करताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं लक्ष ठेवायचं, ज्यावेळेस सातत्याने महागाई वाढत होत असेल तर अशा वेळेस तुमच्या असलेल्या कडक राजकोषीय धोरण जाहीर करते, त्यामुळे तात्पुरती चलन घट होते. यालाच काय म्हणलं जातं? डिसइन्फ्लेशन असे म्हटले जातात. मग गव्हर्नमेंट विविध प्रकारचे असलेले मग चलन विषयक असलेले धोरण काय आहे की टॅक्स कमी करणे, हे करणे किंवा विविध माध्यमातून स्वतः इंटरफेअर करणे, याला म्हणलं जातं त्या पद्धतीचं असलेलं डिसइन्फ्लेशन. म्हणजे इन्फ्लेशनला मधूनच ब्रेक करायचं. मग इथूनच मधून ब्रेक केलं की ऑटोमॅटिकली तुमचा रेट 130 पर्यंत आला की सामान्य लोकांना त्याचा फायदा भेटणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून याला म्हणलं जातं डिसइन्फ्लेशन. कळालं? मग अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता की जसं की कधी पण बघा ना, गव्हर्नमेंट काय करतं? इंटरफेअर करणार आहे. मग याला म्हणलं जातं डिसइन्फ्लेशन. जेव्हा महागाई असेल तेव्हा इंटरफेअर करतं. आलं लक्षात? चला पुढे बघायचं आहे त्या प्रकारचं रिफ्लेशन. काय आहे? रिफ्लेशन. फार महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे, फार महत्वाच्या आहे. मग आता रिफ्लेशन काय आहे बघा. आता काय असतं की आपण बघितलं की जिथं चलनवाढ होती म्हणजे इन्फ्लेशन होतंय तर त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करते? त्याला ब्रेक करते. पण गव्हर्नमेंट कधी कधी असं पण करतं ना की तुमचं मार्केट मंदीच्या कडे चाललं आहे. कुठं चाललं आहे? मंदीकडे चाललंय. मग मंदीकडे चालत असेल तर गव्हर्नमेंट काय करतं? ह्या मार्केटला वरती उचलण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. डिसइन्फ्लेशनच्या अगेन्स्ट मध्ये जर काही गोष्ट असेल तर ती काय आहे? रिफ्लेशन आहे. काय आहे? रिफ्लेशन. आता रिफ्लेशन काय आहे नीट लक्षात घ्या. बघा, मार्केटमध्ये मंदी आली, करोनाचा काळ आहे. करोनाच्या काळामध्ये मार्केटमध्ये कोणत्याच प्रकारची असलेली इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी जी होती ती ऍक्टिव्हिटी प्रॉपरली एक्झिक्यूट केला जात नव्हती. मग इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी प्रॉपरली एक्झिक्यूट करत नसेल तर मार्केटमध्ये पैसा फिरेल का? बिलकुल फिरणार नाही. मग अशा वेळेस
तुमच्या गव्हर्नमेंटला एका प्रकारचं असलेलं टेन्शन येतं. अरे मार्केट जर कंटिन्यू मंद स्वरूपामध्ये डाऊनफॉल करत असेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये काय ओतला पाहिजे? पैसा ओतला पाहिजे. काय ओतला पाहिजे? पैसा ओतला पाहिजे. बघा ना, करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मंदीचं स्वरूप आपल्याकडे भारत देशामध्ये आलं होतं तर त्यावेळेस गव्हर्नमेंटनी त्या प्रकारचं स्टिम्युलेटेड पॅकेज दिलं होतं. कोणाला? मीडियम अँड स्मॉल अँड मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसला, म्हणजे लघु व मध्यम यांच्या याला दिलं होतं. का? कारण की आपल्याकडे 80% वर्कर कुठं वर्क करताय? तर एमएसएमई मध्ये करताय. कुठं करताय? एमएसएमई मध्ये, म्हणजे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस मध्ये करत असतात. मग अशा वेळेस त्या लोकांना आपण काय करतोय? सपोर्ट करतोय. मग अशा वेळेस ह्या लोकांना जेव्हा सपोर्ट केला जाणार आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून मंदीमध्ये पैसा ओतल्या जाणार आहे. यांना सरळ सांगितलं होतं आपण की तुम्हाला जर पॅकेज पाहिजे असेल तुम्ही त्या प्रकारचं लोन ऍप्लिकेबल करा, लोन ऍप्लिकेशन करा, तुम्हाला लगेच हातामध्ये लोन भेटून जाणार आहे. तर ऑटोमॅटिकली तुमच्या लोकांमध्ये तिथं पैसा यायला लागला. पैसा आला की तुमच्या असलेल्या एमएसएमई मध्ये पैसा आल्यानंतर खर्च करायला लागले आणि खर्च केल्यानंतर त्या पद्धतीच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटला कळायला लागलं की आता आपली जी इकॉनॉमी आहे ती बूस्ट व्हायला तयार आहे. म्हणून बघा, ज्यावेळेस करोनाचा काळ होता, मंदीचं स्वरूप होतं, आपण पैसा ओतला, आपलं लगेच त्या प्रकारची इकॉनॉमी कशी झाली होती? रिबूस्ट झाली होती, रिबिल्ड केली होती. आणि याला म्हणतात स्टिम्युलेट पॅकेज. आणि यामुळं आपल्याकडची इकॉनॉमिक अर्थव्यवस्था ही व्ही शेपची झालेली आपल्याला दिसून येते. मग ज्यावेळेस लक्ष ठेवायचं, ज्यावेळेस मंदी जरी असेल तर मार्केटमध्ये पैसा ओतण्याचाही काम कोण करतं? तर गव्हर्नमेंट करतं. मग गव्हर्नमेंट ज्या गोष्टीच्या माध्यमातून करतं तर त्याला म्हणतात रिफ्लेशन. काय म्हणतात? रिफ्लेशन म्हटल्या जातं. म्हणून बघा ना, करोनाच्या काळानंतर बँकेनी सरळ सांगितलं होतं हाऊसिंग लोनवाल्यांना, तुम्ही बिंदास रेट काय द्या, तोडून द्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हा 6.5% असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये, लोक घेतील. विचार करा, 6.5% तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये जर हाऊस लोन भेटत असेल तर सगळ्या लोकांनी काय खरेदी करायला सुरुवात केली? घरं परचेस करायला सुरुवात केली. आता बघा, तो 8.8 पर्यंत येऊन टेकलेला आहे. हळूहळू त्याच्यामध्ये बढोतरी केली. का? आता लोकांना त्या प्रकारचं असलेलं पैशाची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी झाली आहे. करोना नंतर आता सिच्युएशन राहिली का बंद करा, सगळं हे करा? असं होऊ शकत नाही. मग हे जेव्हा केलं जातं त्याला म्हणतात रिफ्लेशन. काय म्हणतात? रिफ्लेशन म्हणतात. मग ह्या रिफ्लेशनमुळं मार्केटमध्ये पैसा येतो. पैसा आला की त्या प्रकारचं लोक काय करतात? खर्च करतात. खर्च केला की काय वाढती? मागणी वाढती. आणि ह्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं असलेलं रेव्हेन्यू जनरेशन्स किंवा स्टिम्युलेटच्या काही गोष्टी असतात त्या प्रॉपरली एक्झिक्यूट केल्या जातात. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे सगळं कॉन्सेप्ट आपल्याला दिसून येते. पुढची कॉन्सेप्ट काय आहे? तर त्या प्रकारचं आहे स्टॅगफ्लेशन. काय आहे? स्टॅगफ्लेशन. आता सध्या म्हणजे नियर टू बी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या 3 आणि नोव्हेंबर ह्या 3-4 महिन्याच्या म्हणजे ह्या क्वार्टर्स मध्ये त्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी स्टॅगफ्लेशन नावाची जी कॉन्सेप्ट आहे ना ती हिंदू न्यूजपेपर किंवा इंडियन एक्सप्रेस मध्ये बऱ्यापैकी आपल्याला आढळून येत होती. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला स्टॅगफ्लेशन काय आहे ही कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. मग स्टॅगफ्लेशन म्हणजे काय आणि स्टॅगफ्लेशनचा असलेला संदर्भ का बरं आला होता? तर लक्ष ठेवायचं, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की पर्टिक्युलर तुमचं असलेलं काही काळापुरतं किंवा काही पर्सेंटाईलनी तुमच्या भारत देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये जर इन्फ्लेशन येत असेल, काय आपल्या भारत देशामध्ये इन्फ्लेशन येत असेल, त्या 2 गोष्टी पुरतात. कोणतं? रांगणारी आणि त्या प्रकारे चालणारी. तर अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण इन्फ्लेशन बघतो तर त्यावेळेस आपल्याला इन्फ्लेशन हे बऱ्यापैकी चांगलं असतं. काय असतं? चांगलं असतं. आणि भारतामध्ये अशा प्रकारचं इन्फ्लेशन वाढत 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 बऱ्यापैकी होतं. परंतु याच्यामुळं कधी कधी असाही प्रकार आपल्याला दिसून येतोय की इन्फ्लेशन वाढतंय, मग साहजिकच आहे तुमचा काय कमी झाला पाहिजे? बेरोजगारी कमी झाली पाहिजे. कारण की आपण बघितलं इन्फ्लेशन हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणासाठी असतो? तर बेरोजगारीसाठी असतो. परंतु इन्फ्लेशन एका साईडला वाढतंय, काय वाढतंय? इन्फ्लेशन वाढतंय आणि त्या प्रकारची तुमची बेरोजगारी, काय बेरोजगारी पण काय होती? सोबत वाढतीये. आणि तुमचं असलेलं त्या प्रकारची असलेली इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी किंवा तुमचं असलेलं जे प्रोग्रेस आहे ती काय होत चाललेली आहे? कमी होत चालली आहे. किंवा इकॉनॉमिक ग्रोथ ही कशी होत चालली आहे? कमी होत चाललेली आहे. मग याला म्हणतात स्टॅगफ्लेशन.
तुमच्या मार्केटमध्ये स्टॅग्नेशन आलेलं असतं. काय असतं? स्टॅग्नेशन आलेलं असतं. स्टॅग्नेशन कधी असतं? ज्यावेळेस इन्फ्लेशन पण जास्त असतं, म्हणजे महागाई पण जास्त असती, सोबत बेरोजगारी पण ही काय असती? जास्त असते, आणि त्या प्रकारच्या माध्यमातून तुमची इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला दिसते कमी. मग अशा वेळेस आपल्याला एक कॉन्सेप्ट अजून लक्षात येते, त्याला म्हणतात जॉबलेस ग्रोथ. काय म्हणतात? जॉबलेस ग्रोथ. ही जी संकल्पना आहे ना, ती संकल्पना इथं ऍप्लिकेबल होती. तुमच्याकडे काही लोकांना जॉब भेटतो, ग्रोथ होतीये, परंतु लिटिल बिट होतीये. इन्क्लुझिव्ह ग्रोथ होती का? बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर ह्या सिच्युएशनला काय म्हणलं जातं? तुमचं स्टॅगफ्लेशन म्हटलं जातं, की जिथं तुमचं असलेली जी ग्रोथ आहे ती कमी असती, इन्फ्लेशन जास्त, बेरोजगारी पण जास्त. मग अशा पद्धतीच्या सिच्युएशनला काय म्हणलं जातं? तिथं स्टॅगफ्लेशन म्हणलं जातं. नाही तर सहसा इन्फ्लेशन वाढलं की बेरोजगारी कमी होती, म्हणजे लोकांना रोजगार भेटत असतो. परंतु ही सिच्युएशन कधी कधी येत नाही, उलट रिवर्स सिच्युएशन येते. इन्फ्लेशन पण भी बढ़ रहा है और अनएम्प्लॉयमेंट भी बढ़ रहा है और साइमल्टेनियसली तुम्हारा इकोनॉमिक डिग्रेडेशन स्टार्ट होने वाला है, तो इसको बोला जाता है स्टॅगफ्लेशन. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ही सिच्युएशन असते तिथं. आलं लक्षात? मग ह्या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. याला म्हणतात स्टॅगफ्लेशन. त्याच्यानंतर आहे स्क्युफ्युलेशन. काय आहे? स्क्युफ्युलेशन. आता इथं रिस्पेक्टेड नानासाहेबांना मला काही हे नव्हतं करायचं, परंतु एक चित्राच्या माध्यमातून आपल्याला ती कॉन्सेप्ट लगेच समजते. मग स्क्युफ्युलेशन काय आहे? स्क्युफ्युलेशनचं फार महत्व आहे त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस स्क्युफ्युलेशन म्हणजे काय? की अशा प्रकारची असलेली चलनवाढ असते की ज्याच्यामध्ये फक्त पर्टिक्युलर काही वस्तूंचेच काय होता? दर वाढल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल मध्यंतरी काय झाला होता? कांदा वाढला होता, डाळ वाढली होती, त्याच्यानंतर बटाटे किंवा अशा प्रकारचे टमाटे, हे जे आहे ना पर्टिक्युलर कमोडिटी, पर्टिक्युलर काही जे गुड्स असतात, ते गुड्स इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये वाढत असतात, एकदम सडनली वाढत असतात. मग त्याला काय म्हणलं जावं? स्क्युफ्युलेशन म्हणलं जावं. काय म्हणलं जावं? स्क्युफ्युलेशन. मग ते फ्लक्च्युएशन, स्क्युफ्युलेशन तुम्ही वापरलं तरी काही हरकत नाहीये. फक्त फ्लक्च्युएशन हे प्राइस अप अँड डाऊन झाल्यासाठी वापरतात, पण वस्तूंच्या माध्यमातून एकदम त्या प्रकारे वरती जाणं खाली येणं त्याला स्क्युफ्युलेशन असे म्हटले जातात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग त्या प्रकारचं असलेलं तुमचं असलेलं पर्टिक्युलर कांदा असेल, डाळ असेल किंवा कोणतीही कमोडिटी असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. मग त्याचं जर इन्क्रीजिंग ऑर्डर होत असेल त्याला स्क्युफ्युलेशन म्हटले जातात. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतंय की पर्टिक्युलर ह्या सगळ्या संकल्पना आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्वाचं कार्य पार पाडत असतात. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे भाववाढीचे फटके सामान्य लोकांना खूप जास्त प्रमाणात भेडसावतात. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्या देशामध्ये कशी आर्थिक परिस्थिती आहे आणि कोणत्या स्वरूपामध्ये ही कुठपर्यंत जाऊ शकते एक ढोबळमानाने अंदाज बांधल्या जातो. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याकडे ही महागाई किती पर्सेंटनी वाढली आहे, किती स्वरूपात वाढलेली आहे आणि किंबहुना याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे हे जेव्हा आपल्याला चेक करायचं असतं तर त्यावेळेस आपण विविध प्रकारचे इंडिकेटर्स घेत असतो. काय घेत असतो? इंडिकेटर्स, किंवा त्याला मोजमापनाच्या पद्धती म्हटल्या जातात. मग मुख्यत्वे करून दोन पद्धती आहे, परंतु आता इंडियन गव्हर्नमेंट नवीन एक पद्धत तिथं मार्गी अवलंबाच्या स्वरूपामध्ये आहे. अजून प्रपोजल आहे, अजून ऍक्सेप्टेड नाहीये, परंतु सध्या तरी भारतामध्ये दोन पद्धतीने इन्फ्लेशन मोजल्या जातं. एक आहे WPI आणि दुसरं असतं CPI. काय आहे? WPI आणि CPI. आणि तिसरा प्रपोजल आहे तो म्हणजे PPI. काय आहे? PPI. मग अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली ह्या पद्धतीच्या माध्यमातून आपण इन्फ्लेशन काउंट करतोय किंवा कोणत्या स्वरूपात इन्फ्लेशन काउंट करतोय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग महागाई दर्शवता वेळेस त्या प्रकारचा तीन निर्देशांक आहे किंवा तीन त्या स्वरूपातले असलेल्या इंडिकेटर्स आहे, WPI, CPI आणि PPI. आलं लक्षात? मग आता आपण एक एक बघू की एक्झॅक्टली WPI मध्ये काय असतं. आता पहिली गोष्ट WPI चा असलेला लॉंग फॉर्म काय आहे हा पहिली इथून सुरुवात करू. तर WPI म्हणजे काय? होलसेल प्राइस इंडेक्स. काय आहे? होलसेल प्राइस इंडेक्स. आता हे होलसेल प्राइस इंडेक्स काय आहे हे पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी पहिले आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला लगेच चटकन लक्षात येणार आहे. बघा,
आपल्याकडे चेन सिस्टीम अशी असते. चेन सिस्टीम म्हणजे काय? ही काय आहे? एखादी कंपनी आहे. काय आहे? कंपनी आहे. आता ही कंपनी आहे. कंपनीतून एखादी वस्तू बनली ती कुठे जाती? तर होलसेलच्या ठिकाणी जाते. कुठे जाती? होलसेलच्या ठिकाणी जाते. मग होलसेलच्या ठिकाणी गेल्यानंतर ती तिथून कुठे जाती? डिस्ट्रीब्युटरकडे जाते. कोणाकडे जाती? डिस्ट्रीब्युटरकडे. डिस्ट्रीब्युटरकडनं कुठे जातं? तर रिटेलकडनं. आणि रिटेल कोणाला विकतो? तर ते सामान्य व्यक्तीला विकतो. अशी चेन सिस्टीम आहे. इट इज कॉल्ड एज अ बिझनेस चेन सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो की B2C, बिझनेस टू कंझ्युमर, कशा पद्धतीने फ्लो केला जाणार आहे. इट विल बी कन्सिडर ॲज अ दिस पॅरामीटर्स और दिस इज अ फ्लो. इट्स अ गिव्ह टू युअर काइंड ऑफ अ नोशन्स की अशा पद्धतीने मार्केट फ्लो करत आहे म्हणून. आता काय होतं माहिती का? एखादी वस्तू कंपनीने बनवली, ती कुठं पाठवणार आहे? तो होलसेलच्या ठिकाणी पाठवणार आहे त्या प्रकारे बनवून, आणि ती काय करणार आहे? होलसेल तिथं घेणार आहे. मग आता ही जी होलसेलर असतो तो काय करतो? त्या सगळ्या गोष्टी घेतो, त्याच्यावर त्या पद्धतीचं असलेलं, त्याच्यावर काही गव्हर्नमेंटने टॅक्स लावला असेल तो टॅक्स पेड करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड करतोय? प्रॉफिट ऍड करतोय. अशा सगळ्या गोष्टीचा संदर्भ घेऊन तो त्या वस्तू किमती ठरवायला लागतो. फॉर एक्झाम्पल असं पकडू की कंपनीने याला त्या प्रकारचं असलेलं 80 रुपयाला ही वस्तू विकली, XYZ वस्तू. ती गेली होलसेलरकडनं, आणि होलसेलर त्या वस्तूला किती विकतोय आहे? 100 रुपयाला. कितीला विकतोय? म्हणजे स्वतःकडे आल्यानंतर त्याचा प्रॉफिट मार्जिन वगैरे ऍड करून ती वस्तूची डिसाइडिंग प्राइस झाली आहे ती म्हणजे 100 रुपीज. आता हा 100 रुपीज ची वस्तू कोणाला विकल? तो डिस्ट्रीब्युटरला विकल. मग डिस्ट्रीब्युटर त्याच्यामध्ये अजून स्वतःचा मार्जिन ऍड करेल. ती वस्तू होईल त्याची 130 ला. आणि ही 130 ची वस्तू रिटेलकडे गेल्यानंतर रिटेल त्याच्यामध्ये थोडं मार्जिन जास्त ऍड करेल, 30 रुपये ऍड करेल 160 रुपयाला, आणि त्या प्रकारचा कंझ्युमरला विकल्या जाईल ती 200 रुपयाला. बरोबर आहे? म्हणजे बघा, 80 रुपयाची वस्तू मार्केटमध्ये येता येता तुमच्या व्यक्तीच्या हातामध्ये ती कितीला पडली? 200 रुपयाला पडली. बरोबर आहे? आता बघा, आपण WPI काढतो. म्हणजे काय करतो? होलसेल प्राइस इंडेक्स काढतो. काय करतो? होलसेल प्राइस इंडेक्स. मग कोणत्या स्तरावर? तर 2 स्तर आहे आपल्याकडं, एक होलसेलच्या ठिकाणी आणि त्या पद्धतीच्या कंझ्युमरच्या ठिकाणी. परंतु आता आपण सध्या कुठं मोजणार आहे? तर होलसेलच्या ठिकाणी कशा पद्धतीने ते इन्फ्लेशन वाढलेलं आहे त्याचा संदर्भ आपल्याला तिथं घ्यायचा आहे. मग अशा वेळी ज्यावेळेस आपण म्हणतो तो होलसेलच्या ठिकाणी जर आता इथं 100 ची वस्तू उद्या चालून त्या प्रकारे 120 झाली, तर साहजिकच आहे पुढच्या चेन मध्ये ती काय होणार आहे? वाढत जाणार आहे. मग कदाचित ती वस्तू 200 ची 300 ला भेटेल. कुठं? तर कस्टमरला. म्हणून ज्यावेळेस भारत सरकार हे चेक करतं की होलसेलच्या ठिकाणी किमती वाढल्या आहे का, मग साहजिकच आहे ते कंझ्युमरच्या हातामध्ये येत्या वेळेस काय होणार आहे? महाग होणार आहे. मी उदाहरण दिलं बरं, फक्त नीट लक्षात घ्या. जर इथं भाव वाढत असेल तर साहजिकच आहे प्रत्येक ठिकाणी पुढच्या गोष्टीवर इम्पॅक्ट होऊन ती वस्तू त्या व्यक्तीला काय भेटणार आहे? महाग भेटणार आहे. मग होलसेलच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला हे इन्फ्लेशन काउंट करायचं असेल, इन्फ्लेशन मोजायचं असेल, तर तुम्ही कोणता काढत असतात? WPI काढता. मग गव्हर्नमेंट काय करतं की होलसेलच्या ठिकाणी त्या प्रकारचं असलेलं कंटिन्युअसली प्राइस चेक करत असतात. मग ती 3-3 महिन्यांनी 4-4 महिन्यांनी त्या प्रकारचं असलेलं प्राइस चेक करत असतात. 100 ची वस्तू कितीला झाली, कितीला नाही झालीये. फॉर एक्झाम्पल 100 ची वस्तू म्हणजे एखादी वस्तू 100 रुपयालाच आहे, पण ती मार्केटमध्ये आल्यानंतर ती व्यक्तीला 300 रुपयाला भेटतीये, जी की पहिले कितीला भेटायची? 200 ला भेटायची. म्हणजे प्रॉब्लेम कुठं असणार आहे? लीकेज कहाँ पे होगा? एक तो रिटेलर पे होगा, नहीं तो तुम्हारे डिस्ट्रीब्यूटर पे लेवल पे होगा. मग ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटला कळतं, अरे 100 रुपयाची वस्तू 200 रुपयाला भेटायची तर इट्स फाईन, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ती वस्तू आता डायरेक्ट 300 रुपयाला भेटतीये, म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? ह्या मधल्या चेन मध्ये. मग लगेच गव्हर्नमेंट काय करतं? तिथलचा सेल टॅक्स ऑफिसर किंवा तुमचा असलेला असिस्टंट सेल टॅक्स कमिशनर त्यांना सांगतं की ह्या भागामध्येच एवढं कसं काय रेट वाढत चालला, थोडं बघा बरं. मग अशा वेळेस तुमच्याकडे प्रत्येक बारकाईने काय केलं जातं? लिकेज सिस्टम कहाँ पे भाई, वो लिकेज ढूंढ के निकालो और डिस्ट्रीब्यूटर पे छापे मारो, रिटेलर पे छापे मारो, आणि तिथं तुमचं असलेलं तिथं छापे मारून काढल्या जातं ना. मग फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युटरनी काय भरून ठेवला? माल भरून ठेवला, पूर्ण गच्च होर्डिंग करून ठेवली, एकदम साठेबाजी करायला चालू केली, ऑटोमॅटिकली वस्तू काय होणार आहे? महाग होणार आहे. मग आपल्याला इथं कंपेअर करता येतं की वस्तू होलसेलच्या ठिकाणी महाग झाली असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. वस्तू 100 ची 120 होऊ द्या आणि त्याच्यानंतर 300 रुपयाला जाऊ द्या,
काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु जर वस्तू 100ची आहे आणि त्या प्रकारे मार्केटमध्ये 300 मध्ये येते, तो गफला कहाँ पे, तो यहाँ पे गफला आहे. मग अशा स्वरूपामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो. म्हणून आपल्याकडं WPI काढला जातो आणि WPI मध्ये जेव्हा काढला जातो तर कोणत्या ठिकाणी मोजला जातो, तो होलसेलच्या ठिकाणी मोजला जातो. हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मग WPI मध्ये आपण जास्तीत जास्त किंवा फक्त आणि फक्त काय घेतो तर लक्षात घ्यायचं, वस्तू घेत असतो. काय घेत असतो, वस्तू मोजत असतो. मग अशा वेळेस आपण फक्त गुड्सचा विचार करतो. काय करतो, गुड्स. आता होलसेल मध्ये तुम्ही सेवा तर घेणार नाहीये. कोणी असं आहे का की 15 वर्षाचं असलेलं रिचार्ज एकदाच 2-4 लाखाचं कोणी घेणार नाही. सेवा कोणी आहे का असं की त्या पद्धतीने माझ्या मुलाचं शिक्षण MPSCचं एज्युकेशन त्या प्रकारे 10 वर्षासाठी होलसेल मध्ये मला काही भेटतं का? बिलकुल असं करता येत नाही. कारण की हे फक्त आणि फक्त काय काउंट करतं तर वस्तू काउंट करतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये आपण काय करतो तर वस्तूच्या घाऊक विक्रीच्या स्तरावर, काय घाऊक विक्रीच्या स्तरावर किमतीमध्ये जो होणारा बदल आहे तो निर्देशांक म्हणजे काय आहे, होलसेल प्राइस इंडेक्स आहे. याच्यातून काय प्रदर्शित होतं, अर्थव्यवस्थेतील विस्तृत स्वरूपाच्या भाववाढीचे काय केलं जातं, मापन केलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हे कोण करतं तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये हे मोजमाप वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय याच्यातील असलेला आर्थिक सल्लागार जे आहे डिपार्टमेंट, तर ते करताना आपल्याला दिसून येते. मग आता ह्या स्वरूपामध्ये तो आपण दर महिन्याला काढताना आपल्याला तिथं दिसून येतोय. मग प्रत्येक टप्प्यांमध्ये कशा पद्धतीचा बदल झाला आहे तो आपल्याला तिथं कळायला सुरुवात होती. मग अशा पद्धतीने WPI आपण काढायला सुरुवात केलेली आहे. मग WPI मध्ये ज्यावेळेस काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काही आधारभूत वर्ष घेतो की नाही. मग हे आधारभूत वर्ष जेव्हा आपल्याला घ्यायचे असेल तर त्यावेळेस आधारभूत वर्ष पहिले आपण काय पकडायचो, 2004-5 पकडायचो. कारण की आपल्याला कम्पेअर करावं लागेल ना की महागाई वाढली की नाही वाढलेली आहे. मग जसं की फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू ती 2004-5 ला 100 रुपयाला होती आणि ती आता जर त्या प्रकारची 2011-12 ला ही जर 1000 रुपयाला झाली तर आपण काय म्हणू, महागाई वाढलेली आहे. मग जसा काळ बदलतो तसं तुमचा इन्फ्लेशनचा रेट पण बदलणार आहे आणि त्या पद्धतीने लोकांची पैशाची कमवण्याची ताकद पण वाढत जाणार आहे. म्हणून आपण काय केलं की पहिले 2004-5 चा आपण बेस इयर घ्यायचो आणि त्याच्यानंतर आता तो घेतला जातो 2011-12. मग आता आज पण इन्फ्लेशन जेव्हा तुम्हाला काउंट करायचं असेल, कम्पेअर करायचं असेल, जसे की फॉर एक्झाम्पल 2011-12 ला एखाद्या फ्लॅटची किंमत 10 लाख होती तर त्या पद्धतीने आता किती असेल 2023-24 ला, तर 23-24 ला त्याची किंमत आहे 45 लाख. किती आहे, 45 लाख. मग साहजिकच आहे आपण काय म्हणू, यार 2011-12 लाच मी फ्लॅट घेतला असता तर परवडला असतं की नाही. तेव्हा तर फक्त 10 लाख रुपयाला होता. मग आता तो किती झालाय, 45 लाखाला झालेला आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बेस इयर घेता तर बेस इयरच्या माध्यमातून इन्फ्लेशन किती % वाढलं आहे, कोणत्या टप्प्यामध्ये वाढलेला आहे, ज्यावेळेस तुम्ही काढता तर त्याच्यासाठी बेस इयर आपल्याला हा लागत असतो. मग अशा स्वरूपामध्ये हा बेस इयर सध्या किती आहे तर लक्ष ठेवायचं 11-12 आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे एक समिती होती. त्या समितीने सांगितलं होतं की ओव्हर द टाइम पिरियड्स लोकांचा पैसा कंझम्पशन करण्याची पॉवर वाढतीये, तसं एक्सपेंडिचर करण्याची ही पॉवर वाढलेली आहे. 2004-5 ला ज्याला पगार असेल तेवढाच 11-12 ला असेल का हो, बिलकुल नाही. पगार वाढलाय म्हणजे खर्च करण्याची ताकदही वाढलेली आहे. मग खर्च करण्याची ताकद वाढली असेल तर इन्फ्लेशन पण आपल्याला चेक करावं लागेल की नाही, वाढलंय की नाही. मग याच्यासाठी आपण 11-12 हे बेस इयर घ्यावं असं कोणी सांगितलं होतं तर सौमित्र चौधरी सरांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतंय. आणि 4-5 हे बेस इयर घ्यावं हे कोणी सांगितलं होतं, अभिजित सेनगुप्ता समिती यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतंय. मग आपण त्याच्या पद्धतीने बघितलं की आपल्याकडं ज्या पद्धतीच्या माध्यमातून हा WPI काढला जातो तर WPI कुठं काढला जातो, तो म्हणजे आपल्याकडच्या होलसेलच्या ठिकाणी मोजला जातो. कुठं मोजला जातो, होलसेलच्या ठिकाणी. मग होलसेलमध्ये अशा किती वस्तू काउंट करायच्या सर, तर नियर टू बी 697 वस्तू वाढल्या की नाही ते आपण बघतो. किती वस्तू, 697 वस्तू. म्हणजे आपण जेव्हा बघू की होलसेल वाढलं की नाही, होलसेलच्या ठिकाणी प्राइस वाढली की नाही, मग त्या कंपन्या ज्या 697 वस्तू बनवत्या त्या 697 वस्तूंच्या किमती वाढल्या की नाही हे आपण काय करणार आहे, चेक करणार आहे. मग याच्यामध्ये आपण 697 वस्तूंचं कॅटेगराईज किती मध्ये केलेलं आहे, 3 मध्ये केलेलं आहे. एक आहे प्राथमिक वस्तू, त्याच्यानंतर आहे उत्पादित वस्तू आणि त्याच्यानंतर आहे इंधन आणि ऊर्जा. म्हणजे काय,
फॉर एक्झाम्पल, जर प्राथमिक वस्तूमध्ये त्या प्रकारचं असलेलं इन्फ्लेशन होत असेल तर आपण काय म्हणू की 697 पैकी काही वस्तूंचं काय झालेलं आहे, त्या स्वरूपाच्या माध्यमातून इन्फ्लेशन वाढलेलं आहे. मग आपण प्रत्येक वस्तूंना वेटेज दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 22%. मग 22% कोणाला वेटेज आहे? प्राथमिक वस्तूंना. मग प्राथमिक वस्तूंच्या असलेल्या होलसेलच्या ठिकाणी भाव वाढले असेल तर साहजिकच आहे कस्टमर पर्यंत येता येता काय होणार आहे, भाव वाढणार आहे. त्यासोबतच उत्पादित वस्तूंचा आपण इथे जास्त संदर्भ घेतो का, कारण की आपण याच्यामध्ये WPI मध्ये फक्त काय कन्सिडर करतो, गुड्स कन्सिडर करतो. काय करतो? गुड्स कन्सिडर करतो. मग अशा संदर्भामध्ये उत्पादित वस्तू काय, उत्पादित वस्तूंमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर 64.23%, किती? 64.23% एवढं वेटेज आपण कशाला दिलं आहे, उत्पादित वस्तूंना दिलेलं आहे, प्रोडक्शन असलेल्या गुड्सला आपण दिलेलं आहे. कारण की साहजिकच आहे. मग भारतामध्ये काय बघितलं जातं, एक्झाम्पल देतो, सिमेंटची गोणी 500 रुपयाची जर तिथं 5000 रुपयाला होत असेल, उदाहरण आहे, सिमेंटची गोणी 500 रुपयाची जर गोणी 5000 रुपयाला होत असेल तर तिथे गव्हर्नमेंटला येईल ना टेन्शन की अरे नाही यार, ही खूप जास्त त्या प्रकारची महागाई वाढत चालली आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं, तुमच्या सिमेंटच्या कंपन्यांना विचारतं का बरं झालं असं, कशामुळे एवढे भाव वाढताय, काय पाहिजे मी देतो. मध्यस्तरी म्हणजे तुमचे होलसेल नंतर डिस्ट्रीब्युटर रिटेल मध्ये प्रॉब्लेम असेल तर गव्हर्नमेंट इंटरफेअर करतं. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंटला बारकाईने तिथं बघता येऊ शकतं. मग अशा पद्धतीने उत्पादित वस्तू ज्या गुड्स आहे ते तिथं भाव वाढला तर आपण काय म्हणू, WPI मध्ये एखाद्या गोष्टीचा भाव वाढलेला आहे आणि तो पण विशिष्ट कशा स्वरूपामध्ये, उत्पादित वस्तूंचा. इंधन आणि ऊर्जाचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसते, 13.15 आपण त्याला वेटेज दिलेला आहे. मग इंधन आणि ऊर्जेमध्ये भाव वाढत असेल तर पुढच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या टप्प्यामध्ये भाव वाढ होत आहे. परंतु प्रॉब्लेम कधी कधी काय येतो, नीट लक्षात घ्या. प्रॉब्लेम असा येतो की फॉर एक्झाम्पल अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडणं चालू झाली आणि त्यामुळं तुमचं असलेलं इम्पोर्ट जे आपण हे करतो, पेट्रोलियम पदार्थ जे आपण इम्पोर्ट करतो ते एकदम सडनली महाग झाले. मग फक्त काय वाढलं, इंधनाचा रेट वाढला. मग आता मला एक सांगा, इंधनाचा फक्त रेट वाढल्यामुळं ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी पण काय होणार आहे, वाढणार आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता का की संपूर्ण WPI वाढला? नाही म्हणू शकत. का? कारण की फक्त काही घटकांमुळेच त्या प्रकारचा असलेला रेट वाढत असेल आणि त्याचं इम्प्लिकेशन प्रत्येक घटकावर होत असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर घटकावरच लक्ष केंद्रित करावं लागतं. जसं की इंधन वाढलं तर गव्हर्नमेंट काय करणार आहे, त्या पद्धतीची सबसिडी द्यायला चालू करेल. मग ऑटोमॅटिकली तुमचा इन्फ्लेशन रेट कमी व्हायला सुरुवात करेल. किंवा गव्हर्नमेंट काय करेल, दुसऱ्या देशाकडून काय करेल, त्या स्वरूपातलं तेल आयात करेल. ऑटोमॅटिकली तुमची ती वस्तू डोमेस्टिक लेवलला कन्झम्पशन करण्यासाठी जे इन्फ्लेशन रेट आहे तो काय करता येणार आहे, कमी करता येणार आहे. म्हणून WPI मध्ये ज्यावेळेस आपल्याला बघायचं आहे संपूर्ण गोष्टींचे भाव वाढले आहे का एक एक घटकाचे भाव वाढले आहे, हे काढण्यासाठी आपण त्याचे 3 डिव्हिजन केलेले आहे. ते म्हणजे काय, तर हेडलाईन WPI, कोर WPI आणि WPI फूड इंडेक्स. काय आहे, त्या पद्धतीचं असलेलं हेडलाईन WPI, कोर WPI आणि WPI फूड इंडेक्स आपण 3 पद्धतीने काढले. मग आपल्याला सिस्टमॅटिक स्टडी करता येतो ना कशामुळे वाढलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण कोणता WPI काढला, हेडलाईन WPI काढला. काय काढला, हेडलाईन WPI काढला. आता हेडलाईन WPI काढल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की प्राथमिक वस्तूच्या पण रेट वाढलेले आहे, उत्पादित वस्तूंच्याही रेट वाढलेले आहे आणि त्याच्यानंतर इंधन आणि ऊर्जांचेही रेट वाढलेले आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ऑल काय, जे ऑल गुड्स आहे किती, 697, याच्यामध्ये पण भाववाढ झाली आहे, याच्यामध्ये भाववाढ झाली आहे आणि याच्यामध्ये भाववाढ झाली आहे. ह्या तिघांचाही भाववाढ झाल्या कारणामुळं सामान्य व्यक्तीला त्या पद्धतीचं असलेलं ते महाग भेटतंय. मग हे आपण क्रिस्टल क्लिअर सांगू शकतो का, ज्यावेळेस आपल्याला कळतंय की नाही या तिघांमध्ये काय झालेली आहे, भाववाढ झालेली आहे. म्हणजे 697 गुड्स ह्या सायमल्टेनियसली एकदाच काय झालेले आहे, इन्फ्लेटेड झालेले आपल्याला दिसून येत आहे. तर त्यावेळेस आपल्याला जेव्हा काढायचा असतो की तिघांचाही असलेला काय असणार आहे, इन्फ्लेशन झालंय की नाही हे चेक करण्यासाठी आपण हेडलाईन WPI काढत असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ह्या स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही हेडलाईन WPI काढता तर तिघांचंही इन्फ्लेशन तुम्ही तिथं काय करत असतात, काउंट करत असतात. परंतु मी तुम्हाला सांगितलं
की WPI मध्ये मुख्यत्वे करून आपण कशावर फोकस करतोय, तर तुमच्या असलेल्या उत्पादित वस्तूंवर किंवा तुमच्या असलेल्या फक्त गुड्सवर. मग अशा वेळेस आपल्याला गुड्स जिथं वेटेज जास्त आहे, नियर टू बी 63% .4, मग अशा वेळेस आपल्याला फोकस काय करायचा आहे की फक्त तेवढ्याच गोष्टी वाढल्या आहे का त्याच्यामुळेच त्या प्रकारच्या गोष्टी वाढलेल्या आहे. कारण की आता गुड्स आपण जेव्हा विचार करतो, वस्तूंचा विचार करतो, तो उत्पादित वस्तूंचा विचार केला जाईल ना. फॉर एक्झाम्पल सिमेंट वाढलंय का, स्टील वाढलेलं आहे का, मग हे वाढत असेल, खडी रेती वाढलेली आहे का, तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, बांधकामाचा रेट वाढणार आहे. मग रेट वाढला तर लोक बांधकाम करतील का, नाही. लोक काय म्हणतील, ह्यावेळेस प्लॉट रिकामा सोडू, पुढच्या वेळेस आपण पुढच्या वर्षी कन्स्ट्रक्शन करू. मग अशा पद्धतीने तुमचं मार्केट मंद स्वरूपातला चालत असेल, कशामुळं, तर ह्या उत्पादित वस्तूंच्या असलेल्या रेट इन्फ्लेशन वाढत असल्यामुळं, तर तिथं कुठेतरी गव्हर्नमेंट काय करणार आहे, इंटरफेअर करणार आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला कोर WPI काढायचा आहे, काय काढायचं आहे, कोर WPI, की फक्त कशामुळं तुमचे भाव वाढ झालेले आहे, तर त्यावेळेस तुम्ही फक्त काय घेतलं पाहिजे, उत्पादित वस्तू घेतल्या गेल्या पाहिजे. आणि ह्या उत्पादित वस्तू होलसेलच्या ठिकाणी बघायचं, खरं वाढलेलं आहे का, सिमेंटच्या गोण्याचा रेट वाढलेला आहे का, मग स्टीलचं असलेलं तिथं टनानी वाढलेलं आहे का. हे जेव्हा तुम्ही बघता, तर मार्केटमध्ये का बरं मागणी कमी झाली, मार्केटमध्ये त्याचं कन्झम्पशन का बरं कमी झालंय, हे सगळं तिथं बघितलं जाणार आहे. आणि प्रोडक्शन कमी होत असेल, तर गव्हर्नमेंट लगेच त्या कंपनीला काय म्हणते, प्रोडक्शनला पाहिजे तुला पैसे, चल हे घे लोन, आम्ही तुला स्वस्त देतोय, तू बिंदास प्रोडक्शन कर, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. मग ज्यावेळेस तुम्ही WPI काढता, तर कोर WPI काढता वेळेस उत्पादित वस्तू तिथं कन्सिडर केल्या पाहिजे. आता बघा, आता हे सगळं आपण काढत होतो, परंतु आता काय झालंय की आता ही गोष्ट कळायला लागलीये की प्राथमिक वस्तू म्हणजे खाद्य अन्न पदार्थाच्या वस्तू ह्या होलसेलच्या ठिकाणी पण आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. का, होलसेलच्या ठिकाणी जेव्हा बल्क याच्यामध्ये जेव्हा ते प्रोडक्शन केलं जातं किंवा त्याचं ऍग्रिकल्चरचं आउटपुट निघतं, तर त्यावेळेस फूड इंडेक्स पण हा इन्फ्लेक्टेड होतोय आणि त्याच्यामध्येही फ्लक्च्युएशन येत आहे. मग अशा वेळेस त्या प्रकारच्या माध्यमातून 2017 पासून आपण काय काढायला लागलोय, हे WPI फूड इंडेक्स काढायला लागलोय. काय काढायला लागलोय, WPI फूड इंडेक्स काढायला लागलोय. मग आता WPI फूड इंडेक्स मध्ये आपण काय गोष्टी घ्यायला लागलोय, तो 2 वस्तू घ्यायला लागलोय. एक म्हणजे प्राथमिक वस्तू आणि काय आहे, उत्पादित वस्तू. मग प्राथमिक वस्तू आणि उत्पादित वस्तू ह्या दोघांचंही इन्फ्लेशन वाढत असेल, काय, ह्या दोघांचंही इन्फ्लेशन वाढत असेल, तर आपण काय म्हणू की आपला फूड WPI हा काय झाला आहे, इन्फ्लेटेड झालेला आहे, तो वाढलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे 5 रुपयाचं चिप्स आता 10 रुपयाला झालं, तर आपण काय म्हणू, नाही यार, तिथं प्राथमिक वस्तू म्हणजे तुमचं बटाटेच महाग झाले आणि ते बनवणारी कंपनी ही तिथं त्या प्रकारचं 5 रुपयाचं 10 रुपयाला विकायला सुरुवात केलेली आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही त्या प्रकारचा WPI फूड इंडेक्स काढता आणि फूड मध्ये किती इन्फ्लेक्टेड झालेला आहे हे जेव्हा तुम्ही बघता, तर त्यावेळेस फक्त 2 गोष्टी घेता, एक प्राथमिक वस्तू आणि उत्पादित वस्तू आपण घेताना दिसून येतोय. मग तुमच्या प्राथमिक वस्तूमध्ये किंवा प्राथमिक याच्यामध्ये कोणत्या वस्तू घेता, तर 76 गुड्स घेता आणि त्या प्रकारे उत्पादित वस्तूमध्ये 60 गुड्स घेताना आपल्याला दिसून येते. म्हणजे तुम्ही फक्त इथं गुड्सचा विचार करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग हे सगळं WPI कुठं काढतो आपण, होलसेलच्या ठिकाणी काढतोय. मग होलसेलच्या ठिकाणी काढता वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करताना दिसून येते. आता मध्यंतरी 2017-18 एक कमिटी बसली होती, त्यांनी सांगितलं होतं की आता 697 गुड्स ह्या खूप आउटडेटेड झाल्या आहे, आता त्याच्यामध्ये गुड्सच्या बास्केट काय करू आपण, ऍड करू. म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये संख्या वाढत जाणार, कारण की फक्त आता एवढंच काही गुड्स कन्झ्युम नाही करत ना, वेगवेगळ्या गुड्स पण आता एक्स्ट्रॉर्डनरी यायला लागलेले आहे. मग अशा वेळेस तुम्हाला त्याही गोष्टी काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे. मग ते कालांतराने कळणार आहे की कोणत्या गोष्टी ऍड केल्या आहे आणि कोणत्या गोष्टी गव्हर्नमेंटने सबस्ट्रॅक्ट केलेल्या दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे आपल्याला समजणं गरजेचं. कळालं. मग WPI असा काढला जातो. आता CPI पुढच्या लेक्चर सिरीज मध्ये बघता येईल. थँक्यू.